20 रुपयाच्या पेंडी एवढं नाही, पण 10 रुपयाच्या पेंडी एवढं पालक तरी माझ्या या छोट्याशा बागेतून मला मिळालो. तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असं हे पालक लावू शकतात. फक्त बाजारातून जो पालक तुम्ही विकत आणतात त्याची झुंझुंची मुळं असतात ना, ती कुंडीत लावायची. आता ना ह्या पालकाची मी थालीपीठा करते, जी मला प्रचंड आवडतं. तर काय करायचं बघा, मिरची, आला, लसूण, जिरा, धने ह्या मिक्सरात वाटून घ्यायचा. आता हे पालक तर मी चिरून घेतलंच आहे. त्याच्याबरोबर माझ्याकडे जा भाकरीचा मिक्स पीठ असताना ज्याच्यामध्ये ज्वारी, तांदूळ, नाचणी ह्याचा पीठ होता ता मी घातलं आहे. त्याच्यामध्ये छोटीशी वाटी गव्हाचा पीठ, बेसन, तयार केलेली पेस्ट, ती लाल तिखट, हळद, मीठ आणि दही घालून या पीठ मळून घेतलंय. दही घातल्यामुळे ना ही थालीपीठा छान मऊ राहतात. थालीपीठावर असे भरपूर सारे तीळ घालायची म्हणजे छान लागतात. अशी ही थालीपीठा खरपूस अशी भाजून घ्यायची. भाजताना असं झाकण ठेवायचं म्हणजे थालीपीठ आतपर्यंत शिजतात. तर मग पालक न आवडणाऱ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ लाईक करा.